नमस्कार मंडळी, आज आपण निघालोय खारघरच्या इस्कॉन टेम्पलला. त्याआधी म्हणलं पोटाला काहीतरी आधार देऊया. मग गेलो नाथ ब्रह्मला, मस्तपैकी 2 इडल्या खाल्ल्या आणि चालू स्टेशनला. मग आता आलोय घनसोली स्टेशनला. तिथं मग पनवेलचं तिकीट काढलं आणि तिकीट पडणार आहे तुम्हाला फक्त 20 रुपये आणि ते पण रिटर्न सकट. ते घेऊन मी गेलो प्लॅटफॉर्मवरती आणि बराच उशीर झालं, ट्रेन काही येत नव्हती. नंतर थोड्या वेळानं ट्रेन आली आणि निघालो. बघा, ट्रेनमध्ये रोज जशी गर्दी असत्या तशी गर्दी अजिबात नव्हती. कशी असणार, आज रविवार आहे ना, त्यामुळे लई गर्दी नव्हती. पोचलो बाबा एकदाच. स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला इस्कॉन टेम्पलसाठी शेअरिंग रिक्षा भेटतील आणि तुम्हाला त्याला द्यायचे आहेत फक्त 20 रुपये. मग जाताना एक बोगदा लागतोय, तिथून आत जायचं आणि मग आपण येऊन पोचतोय उत्सव चौकात. कसं आहे, भारी आहे ना. तिथनं जरासं पुढे गेल्यावर मंदिर दिसते. तर तुम्ही म्हणशीला आलं मंदिर, तर तसं नाही. इकडनं तुम्हाला एंट्री नाही, एंट्री अलग जगस आहे. तिथनं मग आपण येऊन पोचतोय इस्कॉन टेम्पलला. मंदिर बाहेरनंच एवढं चांगलं दिसते, मग आत किती भारी असेल. हे आहे मंदिराचे मेन प्रवेशद्वार. तिथंच आपल्याला टिळा लावणारे दिसतात. मग आपण पण म्हणलं जरा टिळा लावून घेऊया. तिथनं मग साईडलाच चप्पल स्टँड आहे आणि ते पण एकदम फ्री. आणि जर तुम्ही टोकन नंबर हरवलं तर तुम्हाला 100 रुपये फाईन द्यावा लागेल. त्यामुळे टोकन नंबर अजिबात हरवू नका. तिथनं मग सरळच पुढे जायचं. मंदिराचा परिसरच इतका सुंदर आहे की कुठं बघू आणि कुठं नको असं होतंय. असल्या या उन्हाच्या रकात पाय लई भाजालतात. माणसांची तर ही ढीग गर्दी नाव सारखी वाढतच चालली होती. तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा घेऊन येऊ शकता. इकडे लहान मुलांसाठी गार्डन बिर्डन सगळं आहे. इथं नवी मुंबईमधील खारघरमध्ये आहे हे इस्कॉन टेम्पल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिनांक 15 जानेवारी 2025 याचं उद्घाटन केले. हे मंदिर आशियातील 2ऱ्या क्रमांकाचं मंदिर आहे. 9 एकरात पसरलेल्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं आहे. आता याची वैशिष्ट्य काय हे तुम्हाला सांगतो. मंदिराचं नक्षीकामच एवढ्या जोरात केले का नाही की काय विषयच नाही. नवी मुंबईमधील सेक्टर 23 मध्ये 9 एकरात याचं बांधकाम करण्यात आले. आशिया खंडातील हे 2रे सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ 12 वर्षे लागलेत. मंदिराच्या निर्मितीसाठी 200 कोटींचा खर्च आलाय. पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराचा गाभा भगवान श्रीकृष्णांच्या अनेक 3D चित्रांनी सजला आहे. मंदिरात ॲट अ टाइम 3000 भाविक एकत्र बसू शकतात. ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या आतमध्ये कमळाच्या आकाराचं झुंबर सुद्धा लावलेलं आहे. ही झाली सगळी मंदिराची वैशिष्ट्ये. आता तुम्हाला मी मेन मंदिर दाखवतो.
कधी गेलासा तर नक्की जावा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.